चला तर मग आपण नवरात्रीतल्या उपासासाठी पदार्थ बनवण्यासाठी भगर दळून घेते मी. हे बघा, फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. याच्यामध्ये मी भाजलेला साबुदाणा टाकलेला आहे आणि दळून घेतलं आहे. तर आजच्या पदार्थामध्ये मी काय करणार आहे, ठेसा बनवणार आहे. तर त्यासाठी मी हे मिरच्या तव्यावर टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं. तुम्ही शेंगदाण्याचं तेल वगैरेसुद्धा घालू शकता आपल्या आपल्या आवडीनुसार. त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत असे आणि खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाणे. आणि हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटणार आहे. बघा, मिक्सरमध्ये घेतलेले. त्यात थोडंसं मीठ टाकते आणि मिक्सरमध्ये काढून घेतले मिरचू. हे बघा, आता याच्यामध्ये मी भगरीच्या पिठामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. तर ते कॅमेरा एका हाताने धरण्यामध्ये थोडंसं बाजूला जाते ते. आणि असं छान गरम पाण्यामध्ये पीठ मळून घेतलं आहे. एकदम मऊसूत पीठ मळलं जातं. हे बघा, आणि थापायलासुद्धा सोपं पडतं. दशमी पण छान प्रकारे थापता येते आपल्याला गरम पाण्यामुळे. आणि चिकटपणा येतो त्याला थोडासा, म्हणजे आपल्याला भाकरीप्रमाणे त्याला व्यवस्थित थापता येतं. आणि मऊपणा पण येतो दशमीमध्ये, कडकपणा येत नाही. आणि बराच वेळ राहते. सकाळी केलेली असेल तर संध्याकाळपर्यंत चांगली मऊ राहते दशमी ही. याच्यामध्ये आपण राजगिरा वगैरेसुद्धा टाकू शकतो. आणि फक्त राजगिरा वापरूनसुद्धा आपण पोळीप्रमाणे, म्हणजे पोळ्याच राजगिऱ्याची चपाती म्हणूया आपण, अशा पद्धतीनेसुद्धा आपण बनवू शकतो बरं का. तर आता मला राजगिरा काय अजून मिळालेले नाही. मिळालं तर मी ती रेसिपी नक्की चॅनलवर टाकेल. हे बघा, ही अशी आपण दशमी थापून घेऊया. गरम पाण्यामुळे खूप छान थापल्या जाते बरं का. अशा चिरा वगैरे अजिबात पडत नाहीत त्याला. दळतानाही बारीक दळून घ्यायचं आणि साबुदाणा वगैरे पण टाकायचं याच्यामध्ये थोडा. बघा, अशी पातळसर छान दशमी थापून झालेली आहे. हे आपण अशी भाजून घेणार आहोत. मस्त भाजून कुरकुरीत भाजली तर ठेच्याबरोबर वगैरे खूप छान लागते. तर आज मी काय भाजी वगैरे बनवलेली नाही, फक्त ठेचा बनवलेला आहे दशमीबरोबर. अशी दशमीवरून पाणी लावून घ्यायचं. आपण ज्वारी बाजरीच्या भाकरीला कसे लावतो त्या पद्धतीनेच दशमी करायची आहे. पूर्ण प्रोसेस तशीच आहे. आणि कडक छान भाजून घ्यायची दशमी. मिरचू आपण दह्याचा ठेचा वगैरे काही पण बनवू शकतो याच्याबरोबर खायला. खूप छान लागतं हे. कुरकुरीत भाजल्यानंतर दशमी खायलाही रुचकर लागते. आपण आता याच्यावर अशी छान कुरकुरीत भाजून घेऊया दशमी. हे बघा, ही दशमी भाजत आलेली आहे. छान भाजली आहे बघा. कडक अशी मस्त खमंग ज्वारीच्या भाकरीसारखी भाजली आहे दशमी. त्याच्यासाठी मी मिरचू वगैरे आधीच काढून ठेवला आहे. हे बघा, एवढ्या दशम्या तयार झाल्या छान. नाश्त्यासाठी केलेल्या आहेत आम्ही. हे दूध, दही आणि हे बघा हा ठेचा. तर आजचा नाश्ता कसा वाटला, या सर्वांनी नाश्ता करायला. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.